त्यानंतर कैलाश वाजेकर त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आपलं देखील सरचे स्वागत अगदी पाहायला गेले तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला ग्राउंड चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिलाय तर त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे चला बॉलर होतील सज्ज अगदी कमी पावलांचा रमक तुम्ही पाहता या ब्लिसला पहिलाच बॉल आघात केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर कुंडेवाल संघाच्या अगेन्स्ट ठोकलाय 6 धावा षटकार डिफेन्सिव्ह फटका इथे सजवला जातो या फलंदाजाच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ अगदी पाहिले गेले तर समाप्त झालाय धावसंख्या पाहिले तर 7 धावा राईट हँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आजची रजनी अगदी सर्वांना मात्र अगदी ठाऊक राहणार आहे कारण की आज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील दिग्गज संघ अगदी या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आजच्या रजनीतली तिसरी मॅच तुम्ही पाहताय जसकर आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहिला तर कुंडेवाल संघ असणारा दोन्ही संघ ताकदवर आहेत परंतु खेळ ज्या संघाचा चांगला राहील त्या संघाला आज डोक्यावर घेऊन नाचलं जाईल गेले होते स्ट्राइक एंडला फर्स्ट बॉल फेस केलाय पुन्हा एकदा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय 6 धावा बिग 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 षटकार टीमची धावसंख्या पाहिली तर बिनबाद 13 धावा तुम्ही पाहताय धावसंख्येवर लागल्या आघात चांगले केलाय परंतु अंत चांगलं पाहायला मिळेल का गोलंदाजाचं हे प्रश्नचिन्ह कमबॅक चांगले लाऊडली अपील केला जातो परंतु नाही अगदी पाहायला गेले तर लेग बाईटचा इशाराला एक धाव कंप्लीट धावसंख्या पाहिले तर 14 धावा धावफलकावर लागताना तुम्ही पाहताय जसकार संघ प्रथम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात अंती पाहायला गेले तर पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे हवी राहिल्यात ते गोलंदाजांवर स्लोवर धीम्या गतीचा बॉल अगदी पाहायला गेले तर गुडलेन स्पॉट वर टाकलाय चकवला गेलाय थोडस वळण या बॉलला दिलाय मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपन्न होताना पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली ना अगदी 14 धावा धावफलकावर लागल्यात हॅलो तर विनंती करतोय बघा कैलासदादा वाजेकर आणि सुशांत वेदक या दोन्ही मंडळीला विनंती करतोय की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय सुशांत वेदक आणि कैलास वाजेकर आपणास देखील विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे धावफलकाचा विचार केला ना पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा षटक आपण त्याला म्हणतो त्या षटकाचा विचार केला पहिल्या चेंडूवरती पूर्ण समाचार घेतला त्या चेंडूवरती पहिला षटकार पाहायला मिळाला त्याच्यानंतर निर्धाव एक सिंगल आली आणि पुन्हा नंतर एक षटकार आला आणि त्याच्यानंतर 2 चेंडू मात्र चांगले फेकले या गोलंदाजाने कौतुक करायला पाहिजे कारण की प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रतिहल्ले चढवलं जात असं नाहीये आणि चेंडू बघून डिफेन्स करणं मग त्याच्यानंतर सिंगल असेल डबल असेल हे कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती गुलशन अगदी जर फलंदाजाने तुमच्या अगेन्स्ट षटकार लगवलं तुमच्या हातामध्ये बॉल आहे डॉट टाकण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे बॉलर अगदी सज्ज होईल कर्णाला एंड करून दुसरं षटक टाकलं जाईल परंतु लेंथ इथून पाहावी लागेल अगदी प्रवीणजी पवार सर आमच्याकडे वळतात सांगतात की व्हाईट बॉलचा इशारा दिलाय अतिरिक्त एक धाव अगदी पुढे वाढली जाईल धावसंख्या पाहिले तर 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल इथून येस व्हाईट बॉल व्हाईट साठी अगदी रिव्ह्यू घेतलाय त्यानंतर आमचे आदरणीय मान्यवर प्रमोदजी कर्णेकर मुख्य व्यासपीठावर अगदी त्यांचं आगमन झालं चला चेक करायचं आहे
येस चेक केला जातोय. इट इज द फेअर डिलिव्हरी. वाईट चेंडू नसेल. चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते बघा. कारण की गुलशन आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली ना, कारण की आधी जर काळ आपण जर बघितला तर त्याच्यावरती आपल्याला डिसिजन समजत नव्हते, मग ते ऑनफिल्ड अंपायरला द्यावं लागत होते. आता मात्र आपण थर्ड अंपायरची आपण मागणी करू शकतो. येस, परंतु इथे पा वाईटचा रिव्ह्यू घेतला होता, परंतु वाईट बॉल टाकलाय. धाव संख्येत एकच्या मदतीने अगदी भर पडेल. पाहिलं गेलं तर मगाचा डॉट बॉल होता, हा वाईट बॉल आहे. धाव संख्या पाहिलं गेलं तर 15 धावा. यावेळीसला केलाय मोठा प्रहार. अगदी स्लॉट मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सीमा पार. अगदी युवा क्रांतीवीर DK चषक मधला ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे मास्टर. असा साऊंड जर आला ना, तर हो साऊंड आहे ना समोर गोलंदाजाला थोडासा दुखवतो. कारण की त्याला देखील माहिती आहे परफेक्ट मिडल मध्ये लागलाय हा चेंडू आणि सरळ जाऊन बसला षटकारासाठी. लांबच लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधनं. आता धावसंख्येचा जर विचार केला ना, धावसंख्या जाऊन बसते की टोटल 21च्या घरामध्ये. चांगली सुरुवात मी तर म्हणेन अद्यापपर्यंत होते की जसकार संघाच्या बाजूनं. अगदी पाहायला गेले तर प्रारंभ चांगला केला, परंतु अंत अगदी पाहायला गेलं तर कुंडेबाळ संघ कशा पद्धतीनं करेल. गोलंदाजांना इथून वारंवार चुका केल्या, कारण की पूर्णपणे या एष्ट्यांच्या वर गोलंदाजी केली जाते. थोडंसं अगदी पाहायला गेलं तर ऑफसाईड ऑप्शन टाकणं फार महत्वाचं आहे. अगदी पाहायला गेलं तर बचाव जर गोलंदाजाचा जर करायचं असेल तर अगदी ऑफसाईड ऑप्शन तुम्हाला बॉल टाकणं फार महत्वाचं आहे. तो एकमेव पर्याय गोलंदाजांकडे आहे, परंतु त्याचा वापर केला जाईल का? खऱ्या अर्थानं आपण जो बघतो ना, कारण की गुलशन या ठिकाणी जो षटकार लगावला गेला होता ना, सर्वात लांब षटकार मित्र म्हणून या स्पर्धेतला पाहायला मिळतोय फलंदाजा बॅटमधनं. कारण की ज्या प्रकारे स्वीट साऊंड पाहायला मिळालं त्याच्या बॅटमधनं, जणू काय ह्या स्वीट साऊंड पूर्ण स्पर्धेला मानवंदन दिली आहे. परंतु मनोज आज विशेष करून पाहायला गेलं तर फलंदाजांची बोलबाला राहिला आजच्या रजनीमध्ये. कारण की या 2 रजनीमध्ये पाहिलं तर बोलबाला गोलंदाजाचा होता. कारण की खेळपट्टीचा आपण विचार केला थोडासा मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळाला 2 दिवसामध्ये. अगदी ते पहा बिग विकेट मिळाला जातोय, ज्याच्या बॅट मधला लांबलचक षटकार आला होता, परंतु त्याला दाखवलं यावेळेसला पॅव्हेलियनचा रस्ता आणि फलंदाज धावकऱ्या त्याचे बाद होतील. दिवेश ठाकूर बॅक टू द डगआउट. बिग विकेट. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिली सफलता मिळाल्या. पूर्णपणे डोक्यावर जर घेतलं असेल ना, ती बैलगाडी शर्यत आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चित गुलशन तुम्ही म्हणाला होता की 2 दिवस गोलंदाजीचं राहिलं होतं. त्याचं कारण असं आहे ना, जर खेळपट्टीचा आपण विचार केला चेंडू थोडेसे स्लो येत होते. आता मात्र ती 2 दिवसामध्ये कडक पीच पाहायला मिळते आणि चेंडू सहजरित्या बॅटवरती येतात, त्याच्यामुळे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पण चांगली गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला या मॅच मध्ये टिकायचं असेल तर. अगदी सुरुवात राहिली आहे इथून चांगली, कारण की विकेट पहिली सफलता मिळवल्या. ही गुणवत्ता गोलंदाजांमध्ये ठासून भरणं फार महत्वाचे आहे. जर चौकार षटकार तुमच्या ओव्हरमध्ये येत आहेत, परंतु विकेट घेणं आपल्या संघाला एकदम चांगल्या सुस्थितीत धावेपर्यंत रोखून ठेवण्याचा प्रयत्न आणि अस्तित्व हे गोलंदाजांच्या हातात असतं. यावेळीचा फटका चांगला, फक्त स्लॅश केलाय, पॉइंटच्या रिजन मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक धावलं होतं चेंडू मागे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड चांगली आहे, बॉल चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
वाद अगदी या फलंदाजांना चांगली केली आहे. चौकार ठोकला जातो या फलंदाजाच्या माध्यमातून. कर्णाला एंड कडनं पाहिले तर सातत्यानं धावा येताना तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु कमबॅक पहा हे कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. अगदी चौकार खेचलं त्यानंतर पाहिलं गेलं तर डॉट चेंडू टाकण्यात यशस्वी राहिल्यात आणि डॉट बॉल येताना देखील पाहिल्या. धावसंख्या तोडल पाहिलं गेलं तर अद्यापर्यंत जसकार संघाची जाऊन पोहोचल्या 25. यावेळेसला मिस टायमिंग होतं, क्षेत्ररक्षक होते, ही चूक मात्र मागास पडू शकते कुंडेवाल संघाला. अगदी पाहायला गेलं तर फिल्डर त्या ठिकाणी होत्या, संधीचं सोनं करता आलं नाहीये, परंतु विचार केलं तरी तुम कंप्लीट केली जाते सिंगल. विचार केलं तर एक धाव पुढे जाऊन पोहोचेल आणि संघ तोडल 26 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ राहिला इथून समाप्त देखील होताना पाहायला मिळेल. पूर्णपणे पाहायला गेलं तर आघात सुरुवात चांगली राहिल्या. 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर जसकार संघ चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला अद्यापर्यंत पाहायला मिळेल. थोडं साध्यातून थांबवावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या ती रोखणं आता फार गरजेची असणार आहे, कारण की एकदा 40-45 धाव्यांचा आकडा जर ओलांडलं अगदी कुंडेवाल संघाच्या अगेन्स्ट खेळताना जसकार संघाची गोलंदाजी चांगली आहे. प्रत्युत्तर कुंडेवाल संघाला या इनिंग नंतर त्यांना देखील बॅटिंग अनुसार द्यायचं आहे. अगदी आमचे अजय पाटील ऑपरेटर पाहता अगदी पोचण्याचा स्वाद ते देखील घेऊन आल्यात. आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगलं काम या स्पर्धेसाठी केलं जाईल, त्यांचं देखील कौतुक आणि अगदी पहिलं केलं तर आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. शिरडोन पहिले एंड कडून गोलंदाज सज्ज. पहिला धीम्या गतीचा बॉल, अगदी पहा चांगला अचूक टप्पा होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडला जाईल. इथून पंच धाव कंप्लीट. अगदी डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, परंतु गोलंदाजाचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्व नाहीये मनोजी, तुमच्याकडे टप्पा त्यानंतर व्हेरिएशन किती आहे याला टेनिस बॉल क्रिकेट मध्ये फार महत्व आहे. तर सन्माननीय आमचे बघा कैलासदादा वाजेकर देखील व्यासपीठावर आले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून क्रांतीवीर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. खऱ्या अर्थानं आता जर आपण बघितलं ना गुलशन मॅच चांगली पाहायला मिळेल याच्यामध्ये नो डाऊट, कारण की दोन्ही संघ तुल्यबल आहेत ना. एका बाजूला कुंडेवाल संघ आणि दुसऱ्या बाजूला जसकार संघ, ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवर आहेत. या ठिकाणी थर्ड अंपायरचा मागणी केली जाते. धाव लिगल आहे की अनलिगल हे देखील बघायचं आहे. कारण की ज्या वेळेस चेंडू फेकला गेला ना त्यावेळेस कदाचित तो चेंडू मला बॅट्समॅनच्या बॉडीला टच झाला आणि त्याच्यानंतर सरळ चेंडू आला. तर मी धाव लिगल आहे की अनलिगल हे निश्चित डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. लिगल ही धाव असणार आहे, कारण की ज्या वेळेस रनिंग करत होता तेव्हा त्याच्या बॅटला तो चेंडू लागला होता. कारण की जर आपण वर्ल्ड कप जर बघितला असेल ना, येस पंच बॅटकड आहे, येस बॅटकड आहे. टोटल 1 च्या मदतीने धाव संख्या 27 रन ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. सचिन ऑन स्ट्राइक तुम्ही पाहताय. फलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील शिरडोन इन कडून. अक्रॉस दी लाईन पूर्णपणे शफल झाले होत्या, रूम बनवून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ते पहा वेरिएशन गोलंदाजांना केल्या फसवा यावेळेसला अगदी तुम्ही पाहताय. अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे चखवला जातो, परंतु धाव येताना देखील पाहायला मिळते. आणि टोटल धाव संख्या पाहिली तर 28 धावा धाव फलकावर लागल्यात. 28 रन लॉस ऑफ 1 विकेट जसकार संघाची धाव संख्या तुम्ही पाहताय. अगदी इथून रोखला जातो या फलंदाजांना. अक्रॉस द लाईन हा ट्रॅकर बॉल होता, परंतु त्या ठिकाणी जज करत होते फिल्डर. प्रयत्न राहिलाय परंतु बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहताय जसकर संघाच्या माध्यमातून लगावली गेली आहे. अगदी आमचे सुबोध वाकडेकर तुम्ही पाहताय अगदी स्पर्धेचा आनंद घेतात. रोशनची गरज आहेत. बरेचसे पाहायला गेलं तर आयोजक करते मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील युवा क्रांतीवीर DK चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. षटकार टोकला. अगदी पाहायला गेलं तर 2 बॉल मध्ये थोडंसं शांत ठेवलं होते या गोलंदाजानं, परंतु लेंथ ओळखली या फलंदाजानं. चेंज केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. मिस टायमिंग आहे. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होत्या आणि टिपला जातोय झेल. अगदी पाहायला गेलं तर दुसरा झटका लागला जातोय जसकर संघाला आणि फलंदाज बाद होतील प्रथमेश ठाकर. षटकार ठोकायचा प्रयत्नामध्ये अगदी पाहायला गेले तर फलंदाज यशस्वी राहिले नाहीये. बाद झाले त्या ठिकाणी 2 विकेट जसकर संघानं गमावल्या. धावसंख्या पाहिलं तर अद्यापर्यंत 34 धावा अद्यापर्यंत जमवल्यात. 34 धावा. 2 षटकांचा विचार केला तर चांगली बॅटिंग राहिली होती. सुरुवात दमकम राहिली होती दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून, परंतु जसं तिसरं षटक चालू झालं गोलंदाजांना अगदी कुंडेबाल संघाला कमबॅक केलं आणि अद्यापर्यंत या 2 फलंदाजांना रोखल्या. 1 विकेट या गोलंदाजाच्या नावावर देखील राहिल्या, परंतु अगदी या स्पर्धेसाठी जे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल युवा क्रांतीवीर DK चषक 2025 मध्ये. अगदी पाहायला गेले तर ए लॉट मधील आजचे सर्व मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. चांगले संघ आहेत, दिग्गज संघ, अनेक मैदान गाजवलेत या संघांना आणि त्यांचाच खेळ पाहण्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक दाखल झालेत, परंतु मिस टायमिंग आहे. उंची जास्त, लांबी कमी. समाधान होते त्या ठिकाणी आणि टिपलाय समाधानने झेल. अजून एक धक्का क्रमांक 3 होईल मैदानाच्या बाहेर. अगदी चांगला झेल त्या ठिकाणी समाधान कातकरी या फलंदाज पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांना टिपला. अगदी पाहायला गेलं तर आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आणि अगदी पाहायला गेलं तर कुंडेबाल संघाला सातत्यानं त्यांच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातोय. चांगली केली सातत्यानं त्याची राहिल्या. या नंतरच्या इनिंग नंतर बॅटिंग आपण नक्कीच त्याची देखील पाहणार आहोत, परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर जसकर संघ प्रथम बॅटिंग करत आहेत आणि धावसंख्या अद्यापर्यंत पाहिलं तर 3 विकेट लॉस आणि टोटल 35 धावा धावफलकावर लागल्यात. 34 धावा माफी असावी, 34 धावा धावफलकावर अद्याप लागल्यात. यावेळेसला पहा पूर्णपणे बॅकफुटला आले त्यानंतर पॉइंट रिझन क्लिअर करायचं होतं, परंतु व्हेरिएशन टाकलंय, फसवला गेलाय. चकवा बॉल अगदी पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल आलाय. खेळी समाप्त झाल्या टोटल 3 षटकांची. हॅलो, तर बघा ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई आणि खारकोपर 11 खारकोपर या 2 संघाच्या संगणकांना पहिला पुकार असेल. बघा मोठी जुई वर्सेस खारकोपर या 2 संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपण कुठे असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. याची नंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्रीची 4थी मॅच ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई विपक्ष खारकोपर 11 खारकोपर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला जाऊया मॅच कडे. जिकडे एका बाजूला युग जियांश 11 जसकर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर कुंडेवाल संघ आपण पाहतोय. या विचार केला ना
3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकांच्या मध्ये जर धावा आपण बघितल्या ना, तब्बल आपण धावा पाहतोय 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक, कशा प्रकारची फलंदाजी करणार हे आपण बघूया. अगदी समाधान सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी पहा, आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधले एक मोठं नाव, आयकॉन. अगदी पाहायला गेले तर कॅप्टन म्हणून सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळत असतो. इथे पहा, चांगल्या योग्य लेंथवर गोलंदाजी केल्या, अचूक टप्पा इथे समाधानचा पाहायला मिळाला आणि डॉट बॉल इथून मात्र त्यांना पाहायला मिळतो. अंतिम चौथं आणि स्लॉग ओव्हरचं षटक तुम्ही पाहताय, हे फार महत्वाचं असणार आहे. कारण की टर्निंग पॉइंट जर पाहायला गेले तर तिसरं षटक जसकार संघासाठी राहिल्या. त्या षटकामध्ये थोडस धाबा थांबवल्या गेल्या आणि थोडस अंकुश लावल्या गेल्या. समाधानचा या बॉल अगदी पुढे टाकलाय, अगदी एष्ट्या उडवायचा प्रयत्न समाधान केलाय, परंतु बॉल चालला सीमारेषा पार, डीप मिड विकेटला आलाय षटकार. धाबा कंप्लीट झाल्यात. अगदी चौथं दशक इथून पूर्ण केल्या जातात. 40 धाबा कंप्लीट केल्या जात्या. प्रथम बॅटिंग करत असताना जसकार संघाच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर आता इथून योग्य ते लेंथवर आणि योग्य ते गती आणि टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल समाधानला. सलाट कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायच्या. जशी इनिंग संपेल आपण टॉक्स बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायच्या. समाधान पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी लाईन साइड आउटला केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु पहा चुकी 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 घडली जाते. बॉल थांबणार नाहीये, गेलाय सीमा पार. 4 धावा. मॅच पकडाल तर नक्की जिंकाल, कॅच सोडाल तर मॅच मात्र तुम्ही नक्कीच सोडाल. इथून कॅच सोडली जाते, कॅच नव्हे तर 4 धावा देखील सोडल्या गेल्या. 4च्या मध्ये संघ पाहिलं तर जसकार संघ टोटल जाऊन पोहोचला 44 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. 40 धावा कंप्लीट होत्या, त्यानंतर मिस टायमिंग होतं आणि 4 धावा ऍड केल्या गेल्या. 44 रन्स. समाधान या बॉलला व्हेरिएशन करतोय थोडासा, परंतु पंच आमच्याकडे सांगतात की हा बॉल वाईट आहे आणि वाईटच्या मध्ये एक धाव ऍड केली जाईल. टोटल धाबा पाहिल्या तर 45 धाबा धावफलकावर लागल्यात. समाधाननं कमबॅक चांगलं केलं होतं, त्या ठिकाणी झेल हवं होतं, परंतु झेल सोडलं गेलं. या छोट्या छोट्या चुका कदाचित तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर देखील काढू शकतोय. पहा, चूक घडली होती, त्या चुकीचा आणि संधीचा फायदा या फलंदाजानं उचललाय आणि बॉलला पाठवून दिला सीमा पार. 6 धावा षटकार. थँक्यू. तर गुलशनचा जो झेल पकडला असताना कदाचित या मॅचच्या धावामध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला असता. तब्बल 10 धावा वाचल्या असता, कारण की टिप्याला झेल, त्याच्या वाचल्याच्या धावा, त्याच्यानंतरचा नवीन बॅटर, पण कुठेतरी हा थोडासा खराब कामगिरी पाहायला मिळते आता. या ब्लिसला फेक बॉल टाकला जातोय, प्रत्युत्तर चांगलं राहिलंय गोलंदाजाचं, परंतु अगदी वाईट साठी अगदी रिव्ह्यू घेतला जातोय बॅटरच्या माध्यमातून. तर पंच चेक करायचंय, बॉल अगदी बाहेर चाललाय की लेंथ मध्ये चेक केलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे तुमचा? फेअर डिलिव्हरी ना? इट इज अ फेअर डिलिव्हरी. अगदी चेक केल्या गेल्या. थर्ड अंपायर देखील उपस्थित आहेत, कारण की 2 पंच आहेत
आणि त्यांनी देखील चेक केलाय. फेर डिलिव्हरी आहे, अगदी योग्य ते लेंथवर. आणि यष्टीरक्षक थोडा पाहायला गेलं तर आड येतोय, त्याच कारणास्तव अगदी फेर डिलिव्हरी घोषित दिल्या. परंतु इनसाइड आउटचा हा फटका, क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी प्रयत्न करत होत्या, परंतु आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. मिळतील या 4 धावा. समाधानच्या अगेन्स्ट हा ठोकला जातोय चौकार. नेपाळ संघाच्या अगेन्स्ट सेट केलाय, परंतु टॉस सर्वप्रथम आपण ओढून घेऊ. जाऊया टॉस कडे, जिथे ग्रीष्मा 11 एससीसी मोठी जुई तर दुसऱ्या बाजूला खारकोपर 11 खारकोपर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मी विनंती करतोय रोशन दादा आपल्या शुभ हस्ते कैलास दादा वाजेकर यांचा शुभ सत्कार करायचा आहे. मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक देऊन त्या ठिकाणी त्यांचा शुभ समारंभ करायचा आहे. या ठिकाणी मात्र बघा, चला मोठी जुई आणि खारकोपर आपण यायचं टॉस करण्यासाठी. तर खारकोपर आणि मोठी लाईव्ह इकडे करायचं बघा. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, कैलास दादा वाजेकर आपण पाहतोय. तसेच मी विनंती करतोय सन्माननीय अलंकार दादा भोपी आपल्या शुभ हस्ते सुशांतजी वेदक साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला एक शिकवण मिळाली जाते, असे आमचे गुरुवर्य सन्माननीय सुशांत वेदक यांचा शुभ सत्कार केला जातोय. अलंकार दादा भोपी यांच्या माध्यमातून मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत. यस, जाऊया त्या ठिकाणी जोडलेच गेलेत. एका बाजूला खारकोपर संघ तर दुसऱ्या बाजूला मोठी संघ, या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. जाऊया गुलशनकडे. चला दत्तात्रय मुकादम त्यांच्या शुभ हस्ती अगदी टॉस इथून उडवला जाईल. एका साईडला पाहिलं तर मोठी जुई संघ असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला खारकोपर हे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टेल इज कॉल आणि टेल आपण टॉस जिंकलाय. खारकोपर संघ आपण नाणेफेकीचा टॉस जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला. अगदी अलंकार दादा देखील विनंती करतोय की आपण संजय यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. संजय दादांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. या दादा मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक देऊन आपला गौरव करायचा आहे. कारण की मग आपण म्हटलं ना, पनवेल असू दे, मग त्याच्यानंतर पेन तालुका असू दे, मग बरेचसे जे बॉडी बिल्डर आहेत ना, ते आमचे संजय दादाकडे बॉडी मसाजसाठी येतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण त्यांच्याकडे बघू शकाल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहिलं तर जिथे 24 चेंडू असतील आणि 56 धाबा पूर्ण करायच्या त्या कुंडेबाल संघाला, परंतु अगदी पाहायला गेलं तर कुंडेबाल संघ कशा पद्धतीनं जसकार संघाच्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये केली करेल. कारण की चौकार षटकारांची भाषा आता त्यांना मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. ज्या पद्धतीने जसकार संघाने सुरुवात चांगली केली होती, बॅटरनं अगदी षटकार पासून सुरुवात केली होती धावेंची, त्याच पद्धतीने मात्र कुंडेबाल संघाचे फलंदाज सुरुवात करतील का हे पाहूया. आणि तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा युवा क्रांतीवीर DK चषक 2025 आणि जोडले जातील मनोज बोपिया. थँक्यू गुलशन. जर आपण बघितलं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं जेव्हा सुरुवात झाली ना, गुरुवारी या स्पर्धेला शुभारंभ पाहायला मिळाला. पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आज तिसरी रात्र आपण पाहतोय. काही 4 चांद आपल्याला या स्पर्धेला लागले गेले आणि आज मात्र ही सक्सेसफुल ठरताना ह्या पूर्ण आयोजकांचं आपण कौतुक करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया. माझ्या समोर जोडले गेलेत अमित पाटील असतील, मॅन फ्रॉम तारा, गुलश्याम पाटील असतील, त्याच्यानंतर शेखरजी पाटील, आज त्यांचा वाढदिवस आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये आपल्याला बघितलं सूरजजी हातमोडे, मॅन फ्रॉम चौक, हे देखील जोडले गेले. आणि गुणलेखेच्या भूमिकेमध्ये पूर्ण या मॅचेसवरती त्यांची नजर असते ते आमचे रोशनदादा पाटील, मॅन फ्रॉम तारा. आणि ही पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय, ती 24 लाईव्ह इव्हेंट. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आपण कौतुक करायला पाहिजे या सर्व टीमचा. आणि
दोन आपण पंच देखील पाहतो, ऑफिशियल पंच देखील या समोर जोडले गेलेत आपले. या सर्व पंचांचं, आयोजकांचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं आपण या करूया क्रांतीवीर चषकामध्ये सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं गुलशन जर आपण बघितलं ना, जसकर हा जर नाव घेतलं ना, तर खऱ्या अर्थानं जर आठवण करून करवण्याची देत असेल तर रायगड एक्सप्रेस ती थांबली 2020 साली. मात्र ती रायगड एक्सप्रेस थांबली गेली होती. जसकर गावची आण बाण आणि शाण म्हणून ज्याला ओळखला जातो ना, ते सुधीरजी तांडेल मात्र आज आपल्यामध्ये नाही आहेत. खऱ्या अर्थाने ज्या वेळेस शेखर पाटील जसकर संघ खेळेल ना, त्या वेळेस आठवण करून देईल ती रायगड एक्सप्रेस म्हणून का ओळखला जातो याचं धावतं उदाहरण होते. स्ट्राइक इन वरती आपण दोन सुरुवातीचे फलंदाज, टार्गेट सेट केला गेलाय. येणारे 24 चेंडू, धावा करायच्या 56. गेम इज ऑन. पंचांचा इशारा, तो ग्रीन सिग्नल. जाऊया 24 चेंडू आणि 56 धावांचा पाठला करायचा. पहिला गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाज असतील बघा रुशाल ठाकूर आपण पाहतोय. गोलंदाज रुशांक ठाकूर आपण पाहतोय. स्ट्राइक इन वरती फलंदाज आपण पाहतोय प्रथम भोईर स्ट्राइक इन ला. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय, सरळ चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक तैनात नाहीयेत आणि येतोय हा ब्रँडेड पहिला चौकार. मनोजी ज्या पद्धतीने जसकर संघाच्या फलंदाजांना आक्रमणानं सुरुवात केली होती, त्याच पद्धतीने आता कुंडेवाल संघाचे फलंदाज देखील 4 सुरुवात करतात. टीट फॉर टॅट त्याला आपण म्हणतो. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, त्या ठिकाणी मात्र झालाय काय, चुकीच घडतीये आणि चुकीला माफी नाहीये. सोप्पा झेल, जमिनीले दान झालेली चूक कितपर्यंत मागात पडेल, कारण की चांगला फलंदाज आपण पाहतोय, त्याचा झेल मात्र सोडला जातोय. या झेलचा, या संधीचा मात्र सोड करणार का? करायच्या 56 धावांचा पाठला. असा पाठला करत असताना जर अशी जर खराब कामगिरी राहिली ना, तर जसकार संघ तुम्ही बॅकफूटवरती जाऊ शकता. क्रिकेटमध्ये रंग बदलायला वेळ लागत नाहीये, याची देखील आपण नोंद घ्यायची. येणारे उर्वरित चेंडूमध्ये आता खेळ बदललाय. धावा करायच्यात अजून तुम्हाला 51 धावा. यावेळेस मात्र बाउन्स पैदा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडू जमिनीला गुदगुल्या करत येतोय. अजून एक चौकार. समाधान देखील सुरुवात 4 करतोय. हाही देखील एक पाहायला गेलं तर अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्यानं कुंडेवाल संघासाठी चांगले योगदान या खेळाडूचं राहिलंय. जर समाधान अंतिम ओव्हर पर्यंत जर टिकला ना मनोजी, तर या मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. कारण की क्षमता या फलंदाजाकडे भरपूर आहे. अगदी शांत डोक्यानं सातत्यानं केली तो मैदानाच्या आतमध्ये करत असतो. कारण की तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही चेस करता त्यावेळेस तरी. पुन्हा एकदा तोच फटका, त्याच प्रकारचा शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला आणि येतात अजून एक समाधानच्या बॅटमधनं दणदणीत चौकार. केलं तर समाधान पूर्णपणे शांत माइंड आणि शांत डोक्यानं केली करतोय. त्याला माहित आहे 38 सर्कलचं कसं फायदा उचलायचं. अगदी ज्या रिझन मध्ये गोलंदाजी केली जाते त्याच रिझन मध्ये फटकेबाजी समाधान सध्याच्या स्थितीला करताना पाहायला मिळतात. क्रिकेटची क्लास या ठिकाणी मात्र दाखवत असताना काय फटकेबाजी करतो ना, ज्या प्रकारचे चेंडू येतात ना त्याच प्रकारचे फटके समाधानच्या बॅटमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. कारण की आपण जर बघितलं ना, समाधान कातकरी हा एक आदिवासी समाधान माणूस आहे, पण त्यांनी आज मात्र आपल्या गावाचं नाव रोशन करण्याचं काम केलंय. तो हाच तो खेळाडू आहे समाधान कातकरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा घुटनाट एक तमाशा देख, चेंडू हवेत, चेंडू थांबणार नाहीये. येतोय समाधान कातकरीच्या बॅट मधनं अजून एक दर्जेदार षटकार. पाहायला गेलं तर जाज्यावलीला आदिवासी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा ओपन असो तालुका हा पडतो, त्या ठिकाणी या संघाला आणि या खेळाडूला अगदी पाहायला गेले तर आयकॉन म्हणून अगदी
चला संकेत पाटील आपल्याला आपले पाठीराखे बोलवतात, कुठे असाल तर आपण यायचं आहे. खऱ्या अर्थानं जर आपण गुलशन बघितलं ना, शांत डोक्याने खेळतो संतोष सर. जर आपण बघितलं ना, जोपर्यंत समाधान कातकरी हा जर खेळपट्टीवर राहील ना, तोपर्यंत कुंडेवाल संघाचा डगआउट हा शांत असणार आहे. कारण की त्याची बॅट तापली गेली आहे या रात्रीला, मात्र चमकतोय समाधान कातकरीच्या बॅट मधनं अजून एक ब्रँडेड स्टायलिश षटकार पाहायला मिळतोय. नेतृत्व स्वीट अँड हँडसम हा आपल्याला समाधानच्या बॅट मधनं हा षटकार पाहायला मिळाला. कारण की आमचे 12वे प्रतिनिधी देखील सांगतात, जोपर्यंत समाधान हा क्रीज वरती आहे ना, तोपर्यंत आम्हाला कोणताही टेन्शन नाही. खऱ्या अर्थानं त्या प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाले गुलशन. अगदी या फलंदाजाचा माइंडसेट पाहिले ना मनोजची, अगदी पेचचा वापर केला या फलंदाजानं. अगदी गोलंदाज अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे 5 चेंडू टाकत होते, परंतु दिशा दाखवली या फलंदाजानं. अगदी फ्लिप शॉट केलाय, त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर ताकदीचा थोडा कमी वापर, परंतु बुद्धीचा भरपूर वापर या समाधान कातकरी या फलंदाजानं केलाय. कारण की क्रिकेटच्या पटलावरती फक्त ताकदीचा वापर केला जात नाही, तिथे तुम्हाला बुद्धीचा देखील वापर करायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मात्र त्या प्रकारची फटकेबाजी, त्या प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आहे. क्रिकेटचं सौंदर्य का असतं या ठिकाणी मात्र दाखवून देत असताना समाधान कातकरीची बॅट आपल्याला आज मात्र तापताना दिसते या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. कारण की धावफलकाचा विचार केला ना, करायचा पाटला तुम्हाला तब्बल 56 धावांचा पाटला करत असताना पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये आल्या तब्बल 25 धावा. या धावा खूप महागात पडू शकतात. सुटलेला झेल आणि झालेली चूक, आता मात्र तुम्हाला धावा मोजावा लागणार आहेत. अगदी ज्यावेळी झस्कार संघ प्रथम बॅटिंग करत असता, त्यांनी 2 षटकामध्ये 25 धावा जमवल्या होत्या, परंतु उत्तर पहा काय दिलं जातोय कुंडेबाल संघाकडून. कमबॅक करावं लागणार आहे. कमबॅक करेल हा संघ नो डाऊट, पण असे फुलटॉस चेंडू फेकून तरी नाहीयेत. इथे मानले झालेली पुन्हा एकदा चूक वारंवार चुकी केली जाते आणि मोजावे लागतात पुन्हा एकदा 4 धावा. अगदी ज्या वेळेला खेळाडूची जर झेल सुटली त्या वेळेला अगदी खेळाडू पूर्णपणे हाय कॉन्फिडन्स आणि चांगल्या परफॉर्मन्स सातत्यानं त्या खेळाडूचा राहतोय प्रत्येक मॅच मध्ये. हे इतिहास आहे. कारण की एखाद्या खेळाडूला संधी देणं म्हणजे आपण प्रत्यक्षात जर बघितलं ना, तर मॅच पासून दूर जातो. आम्ही जर आपण बघितलं ना, समाधानच्या बॅट मधनं शॉर्ट सिलेक्शन खूप चांगले होते. म्हणजे तो फक्त ताकदीने नाही तर माइंडने सुद्धा क्रीज वरती खेळत होता. तुम्ही ज्यावेळेस चेसिंग करताना त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह शॉट स्किल खूप इम्पॉर्टन्स आहे, आणि ते मात्र देत असताना यावेळेस मात्र फटका चांगला, चेंडूला फक्त टपलावलाय आणि सरळ चेंडू जातोय पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. तर गुलशन जर आपण बघितलं ना, आता कर्णधाराला विचार करावा भाग पडला असेल. कारण की करावं तर काय करावा. एका बाजूने जर आलं तर आपण रतन आहे, तर दुसऱ्या बाजूने गेलो तर समाधान आहे. वाचणार कुठून. एकाकडनं चौकार तर दुसऱ्याकडनं षटकार, हे आपल्याला समीकरण पाहायला मिळतोय. अगदी ब्रेक थ्रू मिळवून देणं फार महत्वाचं या मॅच मध्ये. ब्रेक थ्रू मिळाला जाईल का. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका गोलीच्या वेगानं. बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. चाललाय सीमा रेषा पलीकडे. हल्लाय चौकार. बघितलं ना, गोलंदाजी करतो, शॉर्टपिच पैसे चेंडू टाकतोय. कारण की या जर खेळपट्टीचा विचार केला ना गुलशन, आपण ज्या प्रकारे विचार केला या खेळपट्टीचा, ज्यावेळी चेंडू गुडलॅन पद्धतीने स्पॉट होतो तेव्हाच तो चेंडू थोडंसं स्विंग आपल्याला पाहायला मिळतंय. पण शॉर्टपिच पैसा चेंडू कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळतात. तिन्ही चेंडू शॉर्टपिच आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे कुठेतरी खराब गोलंदाजी. मी तर म्हणेल तुम्हाला डोकं शांत ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे. ही मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही बॅलन्स आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी मात्र करणार का. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार. पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं फॉर्म्युलिंग पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेतीनं बघा धावफलकाचा विचार केला ना गुलशन, धावफलकावरती धावा आपण बघू शकता
39 धावा दुसरं षटक मार्गस्थ असताना आता कुठेतरी मात्र खराब कामगिरी मी तर म्हणेल. अगदी संकेत आपण जिथे असाल कुंडेबाल संघाचे आहेत आपण पॅव्हेलियन कडे यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स कडे या. विनंती आहे अगदी आपण जिथे असाल तर लगेच यायचा. ओटू मनोज या वेळेस मात्र चुकी घडणार नाहीये. चाचपडत होता पण शेवटच्या क्षणाला टिपला जाणारा झेल आणि बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट, मोठा हादरा बसतोय आता कुंडेवाल संघाला. जर आधीच्या बॉलवर या खेळाडूची झेल जर पकडली असती जसकार संघाच्या क्षेत्ररक्षकांना कुठेतरी धावा अजून कमी पाहायला मिळाल्या असत्या. अजून गोलंदाजांना पूर्णपणे कॉन्फिडन्स जरूर मिळाला असता. परंतु धावा आता इथून थोड्याशा कमी होताना पाहायला मिळतोय. जो काम होता त्या फलंदाजांना चांगलं काम केलं आणि इथून नावाला साजेशी केली आणि फटकेबाजी पाहायला मिळाला. गुलशन जर तुम्ही जर बघितलं जर तो झेल पकडला असता तर जर तरला महत्व नाहीये क्रिकेटच्या पटलावरती आणि जर तर शिवाय क्रिकेट नाहीये. जर तो चेंडू जर नीट असता तर म्हणजे कदाचित आपण हे शब्द वापरतो जर आणि तर हे फरक आहेत. दोन्ही शब्दांमधलेच घडलेला हा क्रिकेट आहे आणि यांच्याच मुळे आपण क्रिकेटचा जर तर करत बसतो. पण जाऊया मॅच कडे. मॅच आता रंगतदार होणार का? कारण की धावफलकरची धावा आपण बघतो 39 धावा. इक्वेशन थोडस कमी आहे पण कमबॅक करावं लागणार. गोलंदाज आपण बघतोय मनीष ठाकूर. मिळालेली विकेट आणि असलेला कॉन्फिडन्स पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी? यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार फेकणार. धाव मात्र बघा कशी घेतली जाते. गुलशन त्या चेंडूच असा मारला आणि चित्त्याच्या चपळाने धावत होता की काय मैदानामध्ये. 2 धावा आल्या. अगदी पाहायला गेलं तर हे शेतात त्यानंतर दगड धोंड्यामध्ये धावणारे खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे धाव कशी घ्यायची, तिथे सिंगल आहे डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे त्यांना ठाऊक आहे. अगदी पाहायला गेले तर समाधान लगेच दुसऱ्यासाठी कॉल दिला. 2 धावा कंप्लीट केल्या आणि इथून जसकार संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. आता इथून पुन्हा गोलंदाजाच्या हातामध्ये अस्तित्व सोपवलं जाईल कारण की टिचून आणि बेधक मारा आता इथून करावं लागेल. इथून आता मात्र आहे ना जो भेदक मारा जो करणार ना म्हणजे अचूक लेंथ वरती अचूक टप्प्यावरती जो गोलंदाजी करणार ना तो या मॅच मध्ये बनून राहणार. कारण की करायच्यात 12 चेंडू आणि 15 धावा. मॅच संपली नाहीये गुलशन. आपण बघितलं याच मैदानावरती 4 चेंडू मागे 2 धावा देखील झाल्या नाहीयेत आणि अशा वेळेला तुम्हाला डिफेन्स करायच्यात. अजून मॅच बॅलन्स आहे. तुम्ही देखील खेळाडू आहेत, तुम्ही गोलंदाज आहात, तुमच्याकडे 12 चेंडू आहेत, तुम्ही डिफेन्स करू शकता धावा. पण कोणता गोलंदाज असा असेल तर या मॅच मध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देईल. कमबॅक करेल का हा मात्र प्रश्नचिन्ह असणार आहे. कोणता गोलंदाज वापरला जाईल? वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय किरण पाटील. कमबॅक करेल का आपल्या संघासाठी? 12 चेंडू 15 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. हा समीकरण आपण पाहतोय 12-15 कोण जिंकणार कोण हारणार. शेवटचे 12 चेंडू या ठिकाणी मात्र बघा क्षेत्ररक्षण सजवला जातोय कारण की व्ह्यू रचना आखणं आता गरजेचं आहे. कारण की तुम्हाला आता प्लॅनिंग करावं लागणार आहे. मॅच संपली नाहीये गुलशन, मॅच बॅलन्स आहे. इथून जर 2-3 जर निर्धाव चेंडू एकाच दुसरी विकेट जर आली ना मॅचला कलाडणी येईल. पण ती कलाडणी हा गोलंदाज करेल का? समाधान ऑन स्ट्राईक. यावेळेसला पहा फक्त फ्लिप करायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फिल्डर नाहीये. दुसऱ्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. समाधान चालाकी माइंडसेट. अगदी पाहायला गेलं तर चित्त्याच्या सपळाईने या 2 धावा पूर्ण केल्यात. 2च्या मैदानी संघाची धावसंख्या पाहिली ना तर टोटल 43 धावसंख्येवर. गुलशन जर आपण बघितलं ना समाधानाला देखील माहिती आहे कारण की मॅच आता आपल्या हातामध्ये आहे. पण अशा वेळेस एकेरी दुहेरी धावायला इम्पॉर्टन्स देणं खूप गरजेचं आहे आणि त्याच प्रकारची खेळी करतोय. संयमी खेळी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू घेतोय बघा. कारण की संयमी खेळायचा प्रयत्न करतोय कारण की त्याला माहिती आहे माझी विकेट ही खूप इम्पॉर्टंट आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं गुलशन जोपर्यंत समाधान कातकरी शेवटच्या चेंडू पर्यंत जर खेळपट्टीवरती राहिला ना तर मॅचची पूर्णपणे हवा तो काढून घेईल त्या आपल्या दिशेने.
या बॉलिसला पहा क्रॅकर बॉल होता फाईन लेग मिड रिजन मध्ये फिल्डर नाहीये बॉल चालला आउट ऑफ दी पार समाधान कातकरीच्या बॅट मधना आल्ला ब्रांडेड चौकार यावेळेस मात्र बघा स्वतः समाधान जर आपण बघितला चांगली गेम प्लॅनिंग त्याच्यानंतर आपण बघतोय संतोष कातकरी आपण पाहतोय त्यांच्या बॅटमॅन देखील चांगले फटकेबाजी पाहायला मिळते चुका झाल्या कुठे गुलशाळ मग त्यांच्यानंतर गोलंदाजी तुमची हाफ ट्रॅकरची पाहायला मिळाली त्याच्यानंतर झालेली फिल्डिंग मध्ये चुका या बॉलिसला केला जातोय प्रहार रेंज मध्ये टाकलाय त्या समाधान कातकरीच्या आणि बॉल चालला आउट ऑफ दी बाउंड्री लाईनच्या बाहेर काऊ कॉर्नर रिजन मध्ये आलाय षटकार गरज असेल बघा क्रिकेट हा खेळ असं आहे ना दादा की तुम्हाला इथे जातपात विचारली जात नाहीये तू कोणत्या समाजाचा आहे तू कुटुंब बिलॉंग करतोस हे इथं विचारला जात नाही तुमचा खेळ बोलतो कारण की आता जर आपण बघितलं ना हे दोन फलंदाज असतील दोन्ही आदिवासी आहेत पण काय क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव कमवायचा प्रयत्न केला तसंच कालचा धाकट्या खांद्याचा देखील खेळाडू आहे त्यांनी पण देखील चांगली फलंदाजी केली होती निश्चित 6 चेंडूवरती 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील त्याच्यावरती आहे 6 आदिवासी आहेत त्या टीम मध्ये आणि खऱ्या अर्थानं हा नाव आहे ना कारण की क्रिकेट हा खेळ असा आहे तिथे तुम्हाला जातपात विचारली जात नाहीये तुम्ही एका गावचे आहात आणि हे सिद्ध करत असताना हे दोन फलंदाज व्हॉट अ इनिंग काय शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं स्वतः होता समाधान कातकरी जर आपण विश्लेषण केलं त्याच्या खेळीचा वैयक्तिक या खेळला करायच्या होत्या 24 चेंडू मागे 56 धावांचा पाठला करायचा होता अशा वेळेस मात्र अक्षरशः पाणी पाहतलंय 3 षटकामध्ये हा सामना जिंकण्याचा विक्रम या नाईट रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो असेल कुंडेवाल संघाच्या बाजूने कारण की त्यांना देखील माहिती आहे ना गुलशन की आमच्या समोर धावा किती पण असो जोपर्यंत आमच्याकडे एक्का बाकी आहे ना तोपर्यंत आम्ही ही लढत लढू शकतो आणि पूर्ण परत एकदा सिद्ध करून दाखवलं म्हणजे तब्बल 10 चेंडू आणि 38 धावा ची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल नो डाऊट अक्षरशः चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजांना सेट होऊन दिलं नाही या खेळपट्टीवरती आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच साठी तिथे विनंती करतोय